नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्रात राहतो. आपले महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. मग महाराष्ट्र राज्याबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे. आपलं महाराष्ट्र राज्य हे 1 मे 1960 रोजी या दिवशी स्थापना झाली. मग महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. मग हा 60वा महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्राबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मग या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राबद्दल ज्या काही खास गोष्टी आहेत, महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, त्यातील तुम्हाला काही माहिती असतील किंवा काही माहीत नसतील तरी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशा 60 विशेष उल्लेखनीय अशा महाराष्ट्राबद्दलच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग मित्रांनो, बघूया महाराष्ट्राबद्दलच्या 60 महत्त्वाच्या गोष्टी. मग महाराष्ट्र हे आकारमानानुसार देशातील 3रे सर्वात मोठे राज्य आहे. दुसरे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ कुवेत, पनामा, फिजी, कतार, ओमान, आयर्लंड, भूतान या देशांपेक्षाही अधिक आहे. लोकसंख्येच्या बाबतीत देशातील 2रे सर्वात मोठे राज्य आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 एवढी होती. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ 11 देश आहेत. मराठी बोलणाऱ्यांची संख्या 6,24,81,000 अधिक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे दरम्यान धावली. महाराष्ट्रात 17 थंड हवेची ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे. ऐतिहासिक संदर्भामधून इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे भाग पडतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे. सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची ओळख. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे. 2014 साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा आहे. एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी 13% उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते. मग महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंद्यांमध्ये रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योगांचा समावेश होतो. धातू उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लॅस्टिक वायर्स हे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. आंबा, द्राक्ष, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्यासारखी पिके महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नगदी पिकांमध्ये शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखूचा समावेश होतो. महाराष्ट्रातील 33,500 चौरस किलोमीटरची जमीन सिंचनाखाली आहे. भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई आहे. भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे. कोळसा निर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड, शिवनेरी व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे आहेत. महाराष्ट्राला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्रात गोंधळ, लावणी, भारुड, अभंग आणि पोवाडा हे लोकसंगीताचे प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हे लोकसंगीत महाराष्ट्राची खरी ओळख आहे.
ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, व्यंकटेश माडगुळकर असे काही प्रमुख लेखक व कवी महाराष्ट्राने देशाला दिले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची यादी सांगायची झाल्यास व्ही शांताराम, दादा कोंडके, बाबू पेंटर, पु ल देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, दादासाहेब फाळके यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे. बालगंधर्व केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक कलावंतांनी एकेकाळी रंगभूमी गाजवली आहे. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत, तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी, बाजरी प्रामुख्याने जास्त खाल्ली जाते. मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेश हा नऊवारी साडी, तर पुरुषांचा पारंपरिक वेश हा धोतर, पायजामा आणि सदरा असा आहे. दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे प्रमुख उत्सव आहेत. शिवजयंती, वटपौर्णिमा, मकर संक्रांती, दसरा हे सण देखील उत्साहात साजरे होतात. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातून सुरू झाली. स्त्री शिक्षणाच्या चळवळीसाठी महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते. या लोकांचे कार्य हे देशातील इतर राज्यांमधील समाज सुधारकांसाठी दिशादर्शक ठरले. राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजे एसटी सेवा बहुतेक शहर खेड्यात उपलब्ध आहे. एसटीचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषतः ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. एसटी बस या ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. महाराष्ट्रात 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोल मार्ग आहे. मुंबई व नावाशावा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, सातारा या शहरांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील लेणी, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात. महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्व दृष्टीने संपन्न आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर जगभरात प्रसिद्ध आहे. उल्का पडल्याने तयार झालेल्या या सरोवराचे वय 52,000 वर्षांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे येथील घरांना दरवाजे नाहीत. याच कारणामुळे हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील नवापूर रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो, तर अर्धा भाग गुजरातमध्ये येतो. औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराभोवती एकूण 52 प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. त्यापैकी आज 13 प्रवेशद्वार सुस्थितीत आहेत. देशातील सरकारच्या मालकीचे सर्व सोने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूरमधील केंद्रात आहे. मुंबईमधील लोकल ट्रेनमधून रोज जवळजवळ 60 लाख प्रवासी प्रवास करतात. हा आकडा इस्रायलच्या लोकसंख्येहून अधिक आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी 4 स्थळ महाराष्ट्रातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी आणि एलिफंटा लेण्यांचा यामध्ये समावेश आहे. शेकरू म्हणजे इंडियन जायंट स्क्वेरल या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे. तर हिरव्या कबुतराला म्हणजेच ग्रीन इम्पेरियल पिजन राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. कबड्डी हा राज्याचा प्रमुख खेळ आहे. महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये 6 राष्ट्रीय अभयारण्य आहेत. केंद्र सरकारला सर्वाधिक रक्कम कराच्या स्वरूपात देणाऱ्या राज्याच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 2019ला महाराष्ट्राने 13,000 कोटीहून अधिक रक्कम जीएसटी वस्तू व सेवा कर म्हणून केंद्राला दिली आहे. महाराष्ट्र हा शब्द संस्कृत मधून आल्याचे मानले जाते. संस्कृत मधील महा म्हणजे महान आणि राष्ट्र म्हणजे देश हे 2 शब्द एकत्रित करून तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र. तर मग मित्रांनो, असे हे महान असे राष्ट्र ज्यात आपण राहतो अशा या महाराष्ट्र राज्याबद्दल आपण माहिती बघितली. त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण
आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.